नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पुणे जिल्हा हादरला, वासरू दाखवतो म्हणत 3.5 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधमाने अत्याचार करून दगडाने ठेचून खून केला आणि मृतदेह शेणाखाली झाकला। सीसीटीव्हीने उघड केला थरार। 2029ला भाजप शिवसेना स्वतंत्रपणे लढू शकते, राजकारणात बॉन्ड किंवा एग्रीमेंट काहीही नसते, संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ। लाडकी बहीण योजनेला मोठा ब्रेक, सरकारने 54 लाख महिलांना योजनेतून वगळले। आणि पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड होईल याची काळजी घेतली जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। किल्ले धारूर शहरात काही युवकांकडून बुलेट मोटरसायकलींमध्ये अनधिकृतरित्या बदल करत सायलेन्सरमधून फटाके फोडण्याचे आवाज काढत वाहन चालवणे, तसेच बिना नंबर प्लेट व बिना परवाना वाहन चालवण्याचे प्रकार वाढले होते। याच अनुषंगाने शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व नियमबाह्य वाहतूक रोखण्यासाठी धारूर पोलिसांनी कठोर कारवाई करत विना नंबर, विना लायसन्स तसेच कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध मोठी मोहीम राबवली। या कारवाईत एकूण 32 दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करत सुमारे 15,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। विशेष म्हणजे कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर जप्त करून त्यावर बुलडोझर चालवत नष्ट करण्यात आले। या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली असून यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचा इशारा धारूर पोलिसांकडून देण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर पोलीस ठाण्याचे एपीआय देवीदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय बाबासाहेब भवर, अंमलदार जमीर शेख, शिवाजी सानप, रेवन्नाथ दुधाने, संजय कुमार राठोड, अमर घुले, नाना निगुळे, अशोक कदम तसेच काही होमगार्ड यांनी मिळून केली। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। काल रात्रीपासून बीड जिल्ह्यातल्या विविध पेट्रोल पंपांवर अचानकपणे पेट्रोल डिझेल संपल्याचा बोर्ड लागल्याने ज्या ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी इंधन भरण्यासाठी वाहन चालकांची तुंबळ गर्दी झालेली दिसून येत आहे। तर किल्ले धारूर शहराच्या इतिहासात प्रथमच इंधनाचा एवढा मोठा प्रचंड तुटवडा जाणवत आहे। शहरातील तिन्ही पेट्रोल पंपांवर कालपासून इंधन मिळत नसल्याने किल्ले धारूर शहर तसेच परिसरातील वाहनधारक प्रचंड त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे। जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅस याबाबत सर्वसामान्य नागरिक जास्तच जागृत झाल्याचे दिसून येत आहे। इंधन तुटवडा किंवा इंधन भाववाढ होण्याची शक्यता निर्माण होती ना होती तोच नागरिक पेट्रोल पंपावर जास्तीत जास्त इंधन भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। शिक्षणाच्या ओझ्याखाली दबलेला आणि अपयशाच्या भीतीपोटी आपल्या जन्मदात्यांपासून दुरावलेल्या एका तरुणाची तब्बल 8 वर्षानंतर आपल्या वडिलांची पुनर्भेट झाली। लातूर जिल्ह्यातील रहिवासी सत्यम महादेव हुडगे हा तरुण दिनांक 9 मार्च 2018 रोजी अंबाजोगाई येथून बेपत्ता झाला होता। सत्यम हा अंबाजोगाई येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता, मात्र सतत मिळणाऱ्या अपयशाने आणि घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता। याच नैराश्यातून त्याने कोणालाही काही न सांगता अचानक घर सोडले। इकडे मुलाचा शोध घेऊनही शोध न लागल्याने हताश झालेल्या वडिलांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गेल्या 8 वर्षांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, परंतु पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाचा आता पुन्हा नव्याने पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आणि तपासाला वेग आला। या गुंतागुंतीच्या प्रकरणात पोलीस निरीक्षक श्री शरद जोगदंड यांनी तपासाची चक्रे अत्यंत कौशल्याने फिरवले। त्यांनी तांत्रिक शेलच्या मदतीने जुन्या माहितीचे विश्लेषण करत सत्यम वापरत असलेला नवीन मोबाईल क्रमांक शोधून काढला। हे लोकेशन दिल्ली गाझियाबाद परिसरात असल्याचे निष्पन्न होताच पीआय शरद जोगदंड यांनी त्याच्या वडिलांशी सतत संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली। त्यामुळे वडिलांना दिल्लीला योग्य त्या ठिकाणी पोहोचणे शक्य झाले आणि तिथे आपला मुलगा सुरक्षित असल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू आले। मात्र गेल्या 8 वर्षाच्या काळात सत्यममध्ये बरेच बदल झालेले दिसून आले। त्याने तिथे कुरिअर व्यवसाय सुरू करून आपला विवाह देखील उरकला असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि पांडुरंग काळे यांनी केलेल्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच एका पित्याचे आपल्या मुलाला पाहण्याचे दीर्घकालीन प्रतीक्षा संपली असून या यशस्वी कामगिरीबद्दल बीड पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी या घटनेच्या निमित्ताने पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे। सध्याच्या स्पर्धेच्या युगात पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत चालला असून शिक्षणाचा दबाव आणि अपयशाची भीती ही मुलांमध्ये नैराश्य निर्माण करत आहे।
अशा परिस्थितीत मुलांनी टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे. तर पालकांनीही मुलाच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यातील संवाद आणि संयम वाढवणे काळाची गरज असल्याचेही पोलीस अधीक्षक यांनी म्हटले आहे. केज तालुक्यातील पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 8वीच्या वर्गात शिकणारा विराज विशाल शिंगारे वय 14 वर्ष या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. विराज हा गुरुवारी दुपारी सांगवी शिवारातील एका विहिरीवर मित्रांसह पोहायला शिकण्यासाठी गेला होता. पोहायला शिकताना बुडू नये म्हणून त्याने कमरेला थर्माकोलचा आधार बांधला होता. मात्र विहिरीत उडी मारल्यानंतर काही वेळातच हे थर्माकोल निसटले आणि विराजला पोहता येत नसल्याने तो थेट खोल पाण्यात ओढला गेला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केली, मात्र खोल पाणी असल्याने कोणालाही मदत करता आली नाही. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उनवणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पातळीवर शोध मोहीम अपयशी ठरल्यानंतर पैठण येथील एक विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता विराजचा मृतदेह पाण्याबाहेर काढला, तर शुक्रवारी दुपारी पिंपळगाव येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेवराई तालुक्यातील तलवडा येथील रहिवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य श्री बाबासाहेब आठवले वय 58 वर्षे हे आज शनिवार दिनांक 2/5/2026 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील सूतगिरणी दैठण फाटा येथे दुचाकी आणि पिकअपच्या समोरासमोर झालेल्या धडकेत घडलेल्या भीषण अपघातात जागीच ठार झाले. सदर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त पिकअप घटनास्थळी सोडून पिकअप चालक फरार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आठवले यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 3 सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी 10 वाजता तलवडा येथे होणार आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने आठवले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठवले कुटुंबियांच्या दुःखात स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी असल्याचे संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन यांनी म्हटले आहे. नेकनूर येथील गुरुनाम गुरु बंकटस्वामी महाराजांच्या 82व्या पुण्यतिथीनिमित्त संस्थानाचे मठाधिपती महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह तथा विदर्भ रत्न संजय महाराज पाचपोर यांच्या रामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक 2 मे रोजी काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता झाली. उद्या भव्य कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहादरम्यान अमृत आश्रम स्वामी यांच्या कीर्तनावेळी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती ज्योतिताई मेटे यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, प्राध्यापक सुभाष जाधव, नामदेव घोडके, लक्ष्मण महाराज तकीक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांचे सुरेश जाधव, नाना महाराज कदम आदींनी स्वागत केले. यावेळी बंकटस्वामी संस्थानाचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या माध्यमातून संस्थानाच्या विकासासाठी आतापर्यंत 30 लाख रुपये मदत मिळाल्याचे सांगत त्यांना धन्यवाद दिले. या कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील विविध भागातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.